नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत। निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी, रिटायरमेंट झाल्यावरही मिळेल व्याज। पहा कधीपर्यंत मिळू शकतो फायदा, जाणून घ्या या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून ही नवीन अपडेट। त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब करा नसेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भारतातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांचं पीएफ अकाउंट आहे। आपल्या सुरक्षित भविष्यासाठी ईपीएफ खूप महत्त्वाची भूमिका निभावते। तुम्ही रिटायर झाले असाल आणि अजूनही तुम्ही तुमचं कर्मचारी भविष्य निर्मितीचा पैसा काढलेला नसेल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे। रिटायरमेंट नंतरही तुमच्या ईपीएफ अकाउंटमध्ये जमा रकमेवर व्याज मिळत राहील। खरं तर ही सुविधा कायमसाठी नसते। ईपीएफ स्कीम 2026 अंतर्गत व्याज मिळवण्याचा कालावधी हा तुम्ही कोणत्या वयात नोकरी सोडली किंवा रिटायरमेंट घेतली त्यावर अवलंबून असतो। म्हणजेच 55 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी आणि 55 वर्ष किंवा त्यानंतर रिटायरमेंट होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे नियम लागू होतात। 55 वर्षापूर्वी रिटायर झाले तर कधीपर्यंत मिळेल व्याज? मित्रांनो, ईपीएफच्या नव्या नियमानुसार एखादा कर्मचारी 55 वर्ष वयापूर्वी नोकरी सोडत असेल किंवा रिटायर होत असेल तर त्याच्या ईपीएफ अकाउंटमध्ये जमा रकमेवर 58 वर्ष पूर्ण होईपर्यंत व्याज मिळत राहील। यासाठी कर्मचाऱ्यांनी आपली पीएफ बॅलन्स रक्कम ईपीएफ मध्येच ठेवणे आणि ती मुदतीपूर्वी काढलेली असू नयेत। उदाहरणार्थ पाहायचे झाल्यास एखाद्या कर्मचाऱ्यांनी 52 वर्ष वयात रिटायरमेंट घेतली आणि आपला पीएफ काढला नाही तर त्याला 58 वर्ष वयापर्यंत ईपीएफओच्या घोषित व्याजदरानुसार व्याज मिळत राहील। 55 वर्ष किंवा त्यानंतर रिटायरमेंट घेतल्यास नियम काय आहे ते जाणूया मित्रांनो। एखाद्या कर्मचाऱ्याने 55 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त वयात रिटायरमेंट घेतली तर त्याच्या पीएफ अकाउंटमध्ये जमा रकमेवर रिटायरमेंटच्या तारखेच्या पुढील 36 महिन्यापर्यंत व्याज मिळत राहतं। यानंतर अकाउंट निष्क्रिय मानलं जातं आणि त्यावर व्याज मिळणं बंद होतं। समजा एखादा कर्मचारी 60 वर्ष वयात रिटायर झाला आणि आपला पीएफ त्याला काढायचा नसेल तर त्याला पुढील 3 वर्ष म्हणजे 63 वयाच्या वर्षापर्यंत व्याज मिळत राहील। त्यानंतर तो अंतिम सेटलमेंटसाठी अर्ज करू शकतो। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।